तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपल्याकडे आली आहे ती नगरवरून आहे आणि गाडीचं जे महत्त्वाचं म्हणजे ॲटोमॅटिक आहे, स्विफ्ट आहे. 2023चं मॉडेल आहे. 2023चं मॉडेल आहे, ॲटोमॅटिक गाडी आहे. आणि हिचं असं होतं की सरांचं खूप काळजी होती सरांना थोडक्यात की ॲटोमॅटिक जी गाडी आहे ती सक्सेस होईल का नाही. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं की सक्सेस होत नाही वगैरे, नाही का, असे प्रॉब्लेम ऐकले होते. आणि आमच्या क्षेत्रातले काही आमचे बंधू आहेत, त्यांनी तर सांगितलं होतं की तुम्ही ॲटोमॅटिक केल्यानंतर म्हणजे यांच्याकडे करा, तुम्हाला प्रॉब्लेमसाठी आमच्याकडे जावं लागेल वगैरे, असं काही त्यांनी सॉल्व्ह करण्यासाठी आमच्याकडे यावं लागेल. तर आता आणि किंवा परफॉर्मन्स येणार नाही, तिला ॲडव्हान्सर लावायला लागेल वगैरे असं सांगितलं होतं ना. असंच काहीतरी हे होतं. तर आता तुम्हाला आता गाडी चालवली, आता कसं वाटतं? दोघांनी गाडी चालवली, तर गाडी चालवली, सीएनजी वर गाडी चालवली आम्ही, पण असं वाटलं की पेट्रोलच गाडी चालवतो. थोडा बी चेंजेस काय वाटलं नाही. एक 10% 5% पिकअप वगैरे काही प्रॉब्लेम वाटला नाही. असं वाटलं होतं ऑटोमॅटिक गाडी खूप पळवली म्हणजे सरांनी आता आम्ही माझ्याकडे गाडी एकदम तुम्ही चालवून पाहिली डायरेक्ट, कारण तसं चालवल्याशिवाय गाडीचं परफॉर्मन्स कळणार. बरोबर आहे. तसं पण चालवलं सरांनी, ट्रॅफिक मध्ये पण चालवलं, तुम्ही पण चालवला. ते कसं वाटलं? चांगलं आहे. म्हणजे मला एक शंका होती का, आपण नाही का ज्यावेळेस ब्रेक सोडतो रेस द्यावा लागते काय ट्रॅफिक मध्ये सोडलं, ट्रॅफिक मध्ये लगेच मूव्ह झाली पाहिजे. तरी जसं पेट्रोल पिकअप घेते त्याच पद्धतीनेच चाललंय. म्हणजे मूव्ह होते एकदम व्यवस्थित विदाउट एक्सिलेटर. सगळ्यात माझ्याकडे फिटिंग केलेलं प्रत्येक गाडीची मी टेस्ट तशी घेतो की समजा आता इथं चढ आहे, मध्ये अडचण येईल असं वाटलं होतं. तसं काहीच नाही वाटलं. म्हणजे मी इथं आमच्या इथं आता हा चढ आहे ना, तर इथून आम्ही मॅन्युअल गाडी सुद्धा अशी विदाउट एक्सिलेटर जाते का चढावर, ते सुद्धा मी टेस्ट घेतो आणि ती एकदम ओके मध्ये येते. दरवेळेस आम्ही त्याचा टेस्ट करत असतो. आता फिटिंग क्वालिटी बघितली तुम्ही, म्हणजे जशी व्हिडिओ मध्ये बघितली होती, फिटिंग क्वालिटी पाहूनच इथपर्यंत आलोय. दुसरं याला काहीच नाही. आणि परफॉर्मन्सचं मी सांगितलं होतं तुम्हाला की परफॉर्मन्स येणार, कारण सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी, दुसरं काय. म्हणजे आपण जर आज काम केलं, फिटिंगच अशी आहे की ती कंपनी भेटेल डायरेक्ट, कंपनी भेटेल, नॉन कंपनी भेटेल असं वाटतच म्हणजे आम्ही जवळजवळ केला असेल 20 ठिकाणी फोन, 20 ठिकाणी चौकशी केली असेल, 10-20 ठिकाणी जाऊन भेटलोय. काही लोकांनी प्रत्येकाचं काही ना काही वेगळं ऐकतोय. तरी शेवटी फायनल ठरवलं करायचं तुमच्या नाही करायचं फर्स्ट ठरवलंच होतं आम्ही. त्यात काही वेगळं काही नाही. म्हणजे फिटिंग क्वालिटी पण आली, परफॉर्मन्स पण चांगला आहे. त्यामुळे गाडी डायरेक्ट आलो, सोडून गेलो, नाश्ता घ्यायला आलो, तेव्हाच घ्यायला म्हणजे पाहिलं नाही कशाला नाही. माझ्याकडचं काम म्हणजे मी कुणी असो नसो काम एक नंबरच होणार. म्हणजे खालून आता आम्ही जो रॅम्प आहे आपल्याकडे, तर पायपिंग जी खालची होती ना ती इतकी व्यवस्थित की तुम्हाला बघितलं ना की पेट्रोलची पाईप आहे, पेट्रोलच्या पाईपलाईन बरोबर तिला तशीच एकदम आखीव पद्धतीने जसं मी वर काम करतो तसंच न दिसणार काम होतं, तसंच तेवढंच होतं. ब्रॅकेट आपण आता मी पाठीमागे सगळं फिटिंग दाखवतो ते पण दाखवतो. आणि पाठीमागचं टँकमध्ये आपण टँकचं जे काम करतो प्रत्येक गाडीमध्ये, तर टँकचं काम ब्रॅकेट जे आहे ते चेसी माउंटेडच करतो, ते भविष्यात कधीच फाटणार नाही, तिचा प्रॉब्लेमच येणार नाही. तर बाकीच्या सगळ्या i20 म्हणा किंवा स्विफ्ट डिझायर, स्विफ्टमध्ये पत्रा फाटण्याचा प्रॉब्लेम येतो, तो आपल्या गाड्यांमध्ये कधीच येत नाही. ते मी एकदा फिटिंग क्वालिटी दाखवून देतो आणि मग सरांना आपण गाडी डिलिव्हर करू. तर आपण हा गाडीचा पूर्ण स्विफ्ट ॲटोमॅटिक आहे. गाडीचं आपण इथे या ठिकाणी गिअरबॉक्स आणि त्याचं जे ऑइल आहे त्याचं हे बघू शकतो, ॲटोमॅटिक गाडी आहे. त्याच्यानंतर जो आपण आता ह्याच्यामध्ये जो सिस्टम लावला आहे तो मिजोचा डबल ECM वाला बी सिस्टम ह्याच्यामध्ये इन्स्टॉल केला आहे. कारण मला तो तेवढा ट्रस्टेबल वाटतो म्हणून मी डबल ECM मध्ये काम करतो, बेस्ट आहे. आणि इथं या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा मिजोचा ECM या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला आणि हाही मिजोचा आहे. तर दोन्ही आपण हे लावले. तर वायरिंग पासून आपण सुरुवात करू. या ठिकाणी जी वायर केलेली आहे ती प्रॉपर वायरिंग म्हणजे इन्सुलेट केली आहे. त्याच्यानंतर या ECM कडनं जाणारी जी वायरिंग आहे ती पण आपण बघू शकतो, प्रॉपर ECM. या ठिकाणी जर बघितलं आपण तर ही जी वायर दिसते ती कंपनीची वायर आहे आणि ही आपली वायर, म्हणजे सगळं वायरिंग प्रॉपर इन्सुलेट केली आहे. या ठिकाणावरून आपण सगळं हे जे बघू शकतो, जी इकडे या बाजूला जाणारे सगळे कंपोनेंट आहेत, म्हणजे आपला प्रेशर गेज असेल, सोलनाईट वॉल असेल, मॅप सेन्सर, तर त्याची जी वायरिंग आहे ती या ठिकाणावर व्यवस्थित नेऊन आपण आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी प्रॉपर डायव्हर्ट केली आहे आणि तिची क्वालिटी बघू शकता, एकदम प्रॉपर जवळून आपण दाखवू शकतो. तर या अशा प्रकारे ही जी वायरिंगची क्वालिटी आहे ती ही क्वालिटी आपण बघू शकतो, एकदम प्रॉपर डायव्हर्ट केली. आणि ही जे सगळं सिस्टम लागलं आहे याच्यासाठी प्रॉपर ब्रॅकेट आपण बनवून, आणि ही जी पायपिंग आहे ती पायपिंग बघू शकतो. या ठिकाणी इकडनं जर आलेली पाठीमागून इकडनं पाठीमागे गेली आहे आणि अशीच व्यवस्थित तिला डायव्हर्ट करून बनवले. पाठीमागच्या बाजूला इंजेक्टर लागले, त्याच्यासाठी प्रॉपर आपण मी आता आपल्या या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला ते बघायला मिळत असेल की कसं आपण त्याचं जे इन्स्टॉलेशन आहे त्याचं ब्रॅकेट आणि त्याची जी पायपिंग केली ती या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला त्याचा एक क्लिप आपल्याला समोर दिसत असेल. अशा प्रकारे गाडी फिटिंग झाली. मी पाठीमागचा एक बूट स्पेस दाखवतो एकदा आणि गाडी आपली फायनल. तर अशा प्रकारे तिचं इन्स्टॉलेशन झालं आहे. पाठीमागे भरपूर स्पेस उरलं आहे गाडीमध्ये आणि वापरायला भरपूर स्पेस आहे, सगळं व्यवस्थित लागलेलं आहे गाडीमध्ये. अशा प्रकारे ही स्विफ्ट ॲटोमॅटिक. धन्यवाद.